आता आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या मुख्यद्वारावर. हे पुढे सर्वात आधी ते शत्रू आहेत तटबंदी दाखव. असे 2 लेवलच्या तटबंदी आहे. ह्या तटबंदी तोडून आतमध्ये यावं लागतं. शत्रू आला तर हत्ती जर असला हो, हत्ती जर असला तर हत्ती या भाल्यासारखे हे लावलेले असल्यामुळे हत्ती या दरवाजाला तोडू शकत नव्हते. म्हणजे त्या काळातले दरवाजे आताही सुसज्ज स्थितीत आहेत. तर चला पुढे शत्रू इकडे आला तर वर सैन्य बसलेलं असायचं. शत्रूवर तिथून बाण, गरम तेल वगैरे टाकून शत्रूला संपून टाकायचं. आता त्यावेळेस इथं तोफा होत्या, ह्या आता पुरातत्व खात्याने इथे आणलेल्या आहेत. आता याच्यामधल्या काही तोफा औरंगजेबाच्या कालखंडातल्या आहेत आणि काही तोफा ह्या हैदराबादच्या निजामाच्या कालखंडातल्या आहेत. आता ही जी तोफ आहे ही औरंगजेबाच्या काळातली आहे, पंचधातूंनी बनलेली आहे. याच्यावर इकडे पारशी भाषेत थोडक्यात औरंगजेबाचं नाव लिहिलेलं आहे. हे नाव दाखव. औरंगजेबाचं फारसी भाषेत नाव लिहिलेलं आहे. म्हणजे शत्रू इथपर्यंत पोहोचला हत्तीने दरवाजा तोडून, तर वर जे सैन्य बसलेलं होतं ते शत्रूंना मारून टाकायचं. तर यादवकालीन हत्तीचे चित्र पण आहेत. आता दुसरा दरवाजा, पहिल्या दरवाजातून शत्रू आलं तर इथं म्हणजे किल्ल्याला एकूण 52 दरवाजे आहेत. त्याच्यापैकी 6 ते 7च दरवाजे हे वर बालेकिल्ल्यापर्यंत नेतात. तर इथं एक दुसरा दरवाजा आहे. म्हणजे शत्रूला प्रत्येक ठिकाणी मिसगाईड कसं करायचं, त्याला विचारात कसं पाडायचं, असं याची रचना आहे. तर आता हा दुसरा दरवाजा आहे. हा पण दुसरा दरवाजा भक्कम स्थितीत बनवलेला आहे. त्याची जाडी पाहिली तर सहजासहजी न तुटणार. दाखव. म्हणजे आपल्या साधारण दरवाजापैकी 10 पट जाडा दरवाजा हा आहे. आणि इथं शत्रू सैन्यावर हल्ला करण्यासाठी सैन्य बसलेलं असायचं यामध्ये सर्व. तर शत्रू दुसरा दरवाजाही पार केला तर शत्रू असा येईल, याचा आधार घेऊन येईल. पण आता पाहायचं झालं तर खालच्याला वरचं दिसणार नाही, पण वरच्या सैन्याला खालचा शत्रू दिसणार, अशी या बुरुजांची निर्मिती केलेली आहे. म्हणजे मला वरचं दिसणार नाही, पण वरच्या शत्रूला स्पष्टपणे मी इथं दिसणार आहे. या प्रत्येक याच्यात सैन्य लपलेलं असायचं. खाली जर शत्रू आला तर त्याच्यावर तुटून पडण्यासाठी. दुसरा दरवाजा झाला. आता इथून असं शत्रू आतमध्ये आलेच तर हे बघा, वर बंद सैन्य असायचं. पण इथून कुकडे जायचं, इकडे जायचं, इकडे जायचं, हे शत्रूला समजत नव्हतं. आता आलो आपण तिसऱ्या दरवाजावर. आहे तिसरा दरवाजा. या ठिकाणी काही राहण्याच्या व्यवस्था होत्या. मंदिरं होते आधी. ते मंदिरं खिलजीने या ठिकाणी आधी मंदिरं होते. ते मंदिराचे खांब आहे, खिलजीने
किल्ला ताब्यात घेतल्यानंतर हे मंदिर तोडले परकीय आक्रमकांनी आणि इथं राहण्याच्या खोल्या बनवल्या होत्या. मुख्य किल्ला हा वर आहे. चल, म्हणजे अजिंक्य का राहिला हा किल्ला, त्याची संपूर्ण आता रचना किल्ल्याची आपण पाहणार आहोत. हा आहे हत्ती तलाव. हा तलाव देवगिरी राजांचं राज्य संपल्यानंतर जे परकीय आक्रमणकारी आले त्यांनी इथे सैन्य वाढवलं, त्यावेळेस याची निर्मिती केली. कारण सैन्य वाढवलं तर प्यायला पाण्याची कमतरता पडत होती, म्हणून याची निर्मिती करण्यात आली. आता आपण पुढे पाहूया भारत माता मंदिर. हे आहे भारत माता मंदिर. आता तुम्हाला वाटत असेल की पुढे मस्जिद आहे आणि खाली भारत मातेचं मंदिर आहे, तर त्या काळात हे खूप मोठं असं जैन मंदिर होतं. जे एवढं मोठं होतं की वरून पुरं इथं छत होतं. त्याचे हे खांब इथं पाहू शकतो आपण. परकीय आक्रमणकारीने आणि हे मंदिर तोडून तिथं मस्जिदची त्याला आकारणी दिली होती. आणि भारत माताचं मंदिर आता हे अशा कारणाने आहे की अर्ध मंदिर आणि अर्धी मस्जिद तर वाद होत होते, म्हणून भारत सरकारने तिथं भारत मातेची मूर्ती स्थापन केली व याला भारत मातेचं नाव दिलं. आता या मंदिराची जी बांधकामाची रचना होती ती अखंड नसून एक दगड दुसऱ्या दगडामध्ये फसून एक दगड दुसऱ्या दगडामध्ये फसून बनवण्यात आलं होतं. त्याचं कारण असं की भूकंप जरी आला तरी ते मंदिर पडण्याची शक्यता कमी होती. हे आहे भारत माता मंदिर. हेमंत पंडित यांनी हे मंदिर बांधलेलं असावं. या ठिकाणी भजन कीर्तन होत असत. खूप मोठं असं जैन मंदिर होतं, भंडारे होत असत. जे हे शुभम असं दाखव, पूर्णच्या पूर्ण याच्यावर असं स्लॅब सारखं छत होतं आणि खूप मोठं हे जैन मंदिर होतं. पण त्यांनी आल्यानंतर सर्वात आधी तर मंदिरच तोडली, दुसरं काहीच केलं नाही. जसे पठाण आले, निजाम, मोगल आले, त्यांनी फक्त मंदिरं तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला होता. चला आता भारत मातेचं दर्शन घेऊ. ये शुभम पुढे मोबाईल. हे बघा, हे असं सर्व बांधकाम आधी हे बाहेर होतं, पण बाहेरचं पाडण्यात आलं. उर्वरित इथं राहिलेलं आहे. आपल्या लक्षात येईल की किती भव्य दिव्य हे मंदिर असेल. हे मंदिर असेल कमीत कमी सर्वचे सर्व खांब धरले तर
400-500 खांब असू शकतात. हे भारत माताची मूर्ती. हे बघा, हे असे दगडामध्ये स्पेस सोडून याच्यामध्ये दगडावर दगड फसवलेले आहेत. अशा प्रकारचं हे मंदिराचं बांधकाम होतं. हा यादवकालीन दीपस्तंभ आहे, ज्याच्यावर दीप प्रज्वलन होत असे त्या काळी. आपण पाहू शकता किती तटबंदी आणि किती अजिंक्य किल्ला हा बांधण्यात आला होता.